हॅलो एव्हरीवन, मी पायल सावंत. माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ब्लॉग करण्याचं कारण असं की मी गुढीपाडवा येतो आहे, तर गुढीपाडव्यानिमित्त मी शूट करत आहे. जे मेकअप आर्टिस्टसाठी आपण करतो ना, मॉडेल शूट, तसं. तर हे माझं 3rd टाईम आहे. फर्स्ट टाईम तर मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. सेकंड टाईम जे नवरात्रीचं केलं होतं देवीचा लूक, ते मला नाही शेअर करता आलं. म्हणजे तेव्हा मला ब्लॉग नाही करता आला कारण खूप गडबड होती तेव्हा. पण आज मला वेळ मिळाला आहे, तर मी विचार केला की आज करूया ब्लॉग आणि तुमच्यासोबत शेअर करूया. तर करते मी तुमच्यासोबत शेअर. पुढे बघत राहा. ही आहे मेकअप आर्टिस्ट. हाय. फायनली दीदी कॅमेरा समोर आली. आता इथे लेन्स लावायला स्टार्ट केलं आहे तिने. तर मला लेन्स लावायला खूप जास्त भीती वाटते. काय माहिती का, पण खूप भीती वाटते. मी नेहमी फोटोशूटच्या टायमाला लेन्स लावताना नेहमी खूप घाबरते. पण आरती खूप पटकन आणि कळतही नाही की ती कधी लेन्स लावते आहे. तर लावून झालेले आहेत. आम्ही ब्लॉग करायचाच विसरून गेलो मेकअप करायच्या नादामध्ये, आणि आता वाजले 5:45. बघू सनलाईट किती आहे. आम्हाला जायचं आहे शूटला. आमची मेकअप आर्टिस्ट खूप थकली आहे आता. चला आम्ही जातोय, तुम्ही पण चला आमच्यासोबत. आठवलं तर आम्ही दाखवू, नंतर आम्ही विसरून जाऊ. हा ब्लॉग येईल की नाही सांगता नाही. चांगले नाहीये, सारखं असं दाखवायला पाहिजे ना त्यांनी. ते हेल्प नाही करत आम्हाला प्रॉपर. अच्छा, कॅमेरामॅनला पैसेच नाही भेटत ना, मग कसं काम करेल. तर आता मी पूर्ण रेडी होऊन निघाली आहे. उपवनला चाललो आहे आम्ही गुढीपाडव्याचं शूट करायला. मला ब्लॉग घेताच नाही आला. वैशू पण नव्हती घरी, वैशू पण बाहेर गेली होती, त्यामुळे ब्लॉग घ्यायला कोण नव्हतं. आणि इथे आमची मेकअप आर्टिस्ट आहे मागे, तुम्ही बघू शकता गाडीवर नेते ती. आणि मी आणि वैशू आम्ही ऑटोने चाललो आहे. तिथे गेल्यावरती फोटोग्राफर वगैरे येईल. मी तुमच्यासोबत शेअर करेन की कसं होतं आहे फोटोशूट. आणि इन्स्टावरती तुम्ही नंतर फोटोज, व्हिडिओज, रील्स जे काय आहे ते बघालच. मी सांगायची विसरली, ही जी मी एडी बॉल्स एडी स्टोनची नथ घातली आहे ती वैशूने बनवली आहे. तुम्हाला जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही तिच्या इंस्टाग्राम पेजवरती DM करू शकता. मी त्याची लिंक तुम्हाला देईनच. मी लास्ट टाईम पण दिली होती, मला असं वाटतं आहे त्याची लिंक तुम्हाला. मी यावेळेस पण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला शेअर करेन. तुम्हाला जर कस्टमाइज करून काही हवं असेल तर ती नक्की देईन तुम्हाला. तुम्ही तिला DM करा. तर फोटोशूट आता स्टार्ट झालेला आहे. पूर्ण सेटअप वगैरे केला आहे आरतीने, आणि आता इथे फोटोशूट स्टार्ट झालेला आहे. आमच्याकडे ताट नव्हतं, तर आता दीदीने कोणाकडून तरी मागून आणलंय. गुढीपाडव्याच्या 1 दिवस आधी शूट केलं आहे, त्यामुळे तिथे भरपूर लोक आली होती. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मागे पण दिसत आहेत लोक. गुढीपाडव्याच्या शूटसाठी आली होती तिथे. काय आली बरोबर.
मी ना इथे ठेवते हा त्यामुळे मग पटकन मागे आता वरती नव्हते पदर तुझा ठीक होते ठीक आहे हे बघ मी दाखव का असं थोडा खाली मीडियम काढून सगळं सत्तेच बरं हा तेवढं ठीक आहे ना खाली या लाईटीचं बिल येतो का किती बिल आलं किती बिल आलं माहिती नाही विचारावं लागेल चार्जेस एक्स्ट्रा लागले एक्स्ट्रा चार्जेस बाई तू पण राह तू स्वतःचं मुवमेंट कर ना ठीक भारी दिसते तेच तर. आपला मेकअप चांगला असतो ना. कसं केलं आरती दीदी खाली गेला होता ना वेगळं घेऊन पटकन कसं करू बोट गेलं नाकात.
The first train in Asia commenced its journey from Mumbai to Thane, making Thane the origin of Indian Railways in Maharashtra. Thane holds a unique place in the freedom struggle, and the energy of freedom permeates the very soil. Foreign invaders were defeated, be it Mughals, Portuguese, or Englishmen. Heroes like Ananta Kandhere have attained martyrdom in this virtuous land. Thane has always praised and shown great level of respect towards such heroes. The great freedom fighter and visionary leader Vinayak Damodar Savarkar received great reception in Thane first after he was released from Andaman's secular jail. In the 21st century, Anandigi has continued the hero's tradition by liberating the poor and downtrodden from their struggles. Thane's geography and forestry are blessings, surrounded by Deoghur Hills, national parks and scenic spots. The land adorned with तर आता आम्ही ओपनवरून शूट करून निघालोय आणि आम्ही घरी चाललोय आता. आरतीने खूप सुंदर मेकअप केला आहे. मी तिचं ID मेन्शन करेनच, इन्स्टाचा ID. तुम्हाला जर काही फंक्शन असेल तर नक्की तिला आवर्जून बोलवा, कारण खूप सुंदर मेकअप तिने केला आहे. आणि हे माझे फोटोज, रील्स वगैरे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर ते पण तुम्ही इन्स्टाच्या माझ्या पेजवरती जाऊन बघू शकता.